हॅलो हाय नमस्ते. मी मनीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. आज मी जो पदार्थ बनवलेला आहे तो आपण नाश्त्यासाठी खातो. नाश्त्याचा एक पदार्थ आहे तो तो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. खूपच छान लागतो. त्याचे नाव आहे उकडपेंडी. चवीला खूपच स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे. या पदार्थाची चव थोडीशी खट्टी, थोडीशी तिखट, थोडीशी मिठी अशा मिक्स फ्लेवरची ही डिश आहे आपली. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. कशी बनते ही उकडपेंडी ते बघूया. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण बघूया. चला तुम्ही पण बघा माझ्याबरोबर. उकडपेंडी ही गव्हाच्या पिठापासून बनते. चला काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते बघूया. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, लसूण आपण यामध्ये तडक्यामध्ये टाकणार आहोत, मटर घेतलेले आहेत मी इथे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, टमाटर आणि कांदा मी इथे कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर तडक्यासाठी कढीपत्ता, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपले पदार्थ बनल्यावर वरून टाकण्यासाठी मी धनिया घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपली तयारी झालेली आहे. चला तर मग आता आपण उकडपेंडी बनवून घेऊया. उकडपेंडी बनवण्यासाठी मी एका कढाईमध्ये 3 चमचे तूप टाकलेलं आहे. तुम्हाला तर माहीतच आहे मी सर्व पदार्थ तुपात बनवते आणि उकडपेंडी बनवण्यासाठी तूप आहे ना थोडंसं जास्तीच लागतं. त्यामुळे काय होतं, उकडपेंडी ही खुली खुली बनते, छान बनते, सॉफ्ट आणि खुली खुली. तुम्ही तेलही इथे वापरू शकता, पण मी इथे तूप वापरलेलं आहे. आपल्या उकडपेंडीला मी छान असा तडका देण्यासाठी तुपामध्ये जिरा, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर हे थोडं फ्राय झाल्यावर त्यामध्ये आपण जो आपण बारीक कापून ठेवलेला कांदा होता ना तो यामध्ये मी ॲड करणार आहे आणि कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी इथे शेंगदाणे पण ॲड करते आहे. हिरवी मिरची पण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे छानपैकी परतून घेऊया. कांदा आणि शेंगदाणे आणि मिरची छान परतून होता इथे. आता यामध्ये आपण जो लसूण आपण कट करून घेतला होता ना तो मी यामध्ये टाकते आहे. लसूण पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आपली फोडणी छान खमंग बसली ना किंवा कोणत्याही पदार्थाला खूप छान चव येते. इथे बघा तुम्ही बघितलंच आहे की आपली फोडणी एकदम खमंग बसलेली आहे. तर बघा आपला पदार्थ पण छानच होणार आहे. मी यामध्ये मटरसुद्धा ॲड करून घेतलेले आहे. हे फ्रोझन मटर आहेत माझ्याकडे सध्या, फ्रोझन मटरच आहे, फ्रेश मटर्स नाही आहे. आता त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया. गव्हाचं पीठ पण आपण छान मिक्स करून घेऊया. गव्हाचं पीठ पण आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचं. पीठ थोडंसं सुद्धा कच्चं राहायला नको. जेवढं खरपूस तुम्ही भाजाल ना तेवढी उकडपेंडी तुमची छान बनेल, खुली खुली बनेल. त्यामुळे पीठ भाजायचं अजिबात आळस करायचा नाही आहे. 10-15 मिनटं चांगलं छानपैकी पीठ असं कलर बघा चेंज होतो आहे आपल्या पिठाचा. कलर चेंज होऊस्तोवर छान खरपूस असं मीडियम गॅसवर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजायला जरासा वेळ लागतो पण काही हरकत नाही. आपल्याला जर एखादी छान गोष्ट पाहिजे असेल तर वेळ देणं पण गरजेचं आहे. आता त्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि लाल तिखट टाकते. लाल तिखट मी थोडंसं जास्ती टाकलेलं आहे कारण मला ही थोडीशी तिखट बनवायची आहे. त्याचबरोबर मी इथे थोडीशी धनिया पावडर आणि जिरा पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी अशी साखर टाकलेली आहे. आता आपण जे मसाले वगैरे टाकले ते पण आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. इथे गव्हाच्या पिठाबरोबर हे पण सर्व एकजीव झालं पाहिजे. या पद्धतीने आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये जे आपण बारीक कट करून टमाटर ठेवले होते ना ते मी इथे घालते आहे. टमाटर पण आपल्याला सॉफ्ट होऊस्तोवर यामध्ये परतून द्यायचे आहेत. पण टमाटर तर आपले परतत राहतील. पण आता यामध्ये आपण दही घालून घेऊया. दही आहे ना फ्रेश पाहिजे. फ्रेश असेल तर अजून छान चव लागते त्याची. थोडंसं जुनं दही असेल तर कसं आहे ना जास्तीच खट्ट होऊन जातं, मग आपला पदार्थ थोडासा बिघडू शकतो. त्यामुळे केव्हा पण उकडपेंडी बनवताल तर एकदम अशी फ्रेश असं दही घ्या. तुम्ही रात्री लावलेलं सकाळी यूज करा. तर आता हे दही पण आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. दह्याने याची चव एकदमच खूपच छान लागते. दही आपण मिक्स करतो आहे ना तर आपलं जे गव्हाचं पीठ भाजलेलं आहे ना ते छानपैकी त्यामध्ये हळूहळू शिजत चाललं आहे. पण आता आपल्याला त्यातमध्ये एकदम थोडंसं अर्धा कप एवढंच पाणी टाकायचं आहे. जास्ती पाणी याला लागत नाही आणि आपण याला वाफेवर शिजवणार आहोत.
जसजशी उकडपेंडी तयार होईल ना तसतशी ती खुली होत जाईल. आता तुम्हाला ती थोडीशी लबलबीत वाटते ना, पण बनल्यावर तुम्ही बघा एकदम ती खुली खुली होणार आहे. आता आपण याला झाकून ठेवूया थोडा वेळ आणि गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे. तर आता बघूया आपण आपली उकडपेंडी कुठपर्यंत तयार झाली. ही बघा थोडीशी तर खुली झाली की नाही बघा पहिल्यापेक्षा. तर अजून पण आपण त्याला झाकून ठेवणार आहे. एकदा मिक्स करून घेऊ आणि झाकून ठेवू. बघा ती पुढच्या वेळेस बघाल ना तर अजून थोडीशी खुली खुली बनेल ती. चला मी पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते आपली उकडपेंडी कशी शिजली आहे. चला तर मग बघूया आपण. हे बघा आता पूर्ण सुकी सुकी होत चालली आहे ती. परत एकदा मिक्स करू. हे बघा आता आपली उकडपेंडी बनलेली आहे. छानपैकी त्याला मिक्स करून घेऊया. बघा तुम्ही खुली खुली झालेली आहे आपली उकडपेंडी. ही तुम्ही आसट पण बनवू शकता आणि एकदम खुली खुली पण बनवू शकता. मला एकदम खुली खुली पण नाही बनवायची आणि जास्ती आसट पण नाही बनवायची. मला अशीच कन्सिस्टन्सी त्याची पाहिजे होती. हे बघा झाली की नाही खुली खुली आपली उकडपेंडी. अशीच आपली झाली पाहिजे. उकडपेंडी झाली की नाही हे कसं ओळखायचं, तर आपला जो चम्मच आपण हलवायला घेतो ना तो त्यामध्ये असं घालून बघा तुम्ही. चमच्याला काही लागलं नाही, आपली उकडपेंडी लागली नाही, तर समजायचं आपली उकडपेंडी तयार झालेली आहे. जोपर्यंत ते झालेली नसते तोपर्यंत ती चिपचिपीच लागते आणि चमच्याला चिकटते. हे बघा आपली उकडपेंडी बिलकुल पण चमच्याला चिटकत नाही आहे. तर इथे आपली उकडपेंडी पूर्णपणे बनून खाण्यासाठी तयार झालेली आहे. आहे की नाही बनवायला सोपी आणि हेल्दी अशी आपली उकडपेंडीची रेसिपी. तुम्ही पण ही रेसिपी एकदा करून बघा आणि खाऊन बघा. तर त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि पुन्हा एकदा सर्व छानपैकी मिक्स करून घेते. नंतर आपण या उकडपेंडी सर्व करणार आहोत. मी ही उकडपेंडी तुपात बनवलेली आहे, पण तुम्ही तेलातसुद्धा बनवू शकता. फक्त हिला आहे ना खुलं खुलं होण्यासाठी थोडंसं तेलाचा हात जरा मोकळा पाहिजे. जास्ती तेल लागतं याला बनवायला, मग ती छान बनते. चला आता आपण प्लेटिंग करून घेऊया. उकडपेंडी मी एका बाउलमध्ये सर्व करते आहे. तुम्ही बघताय आपली उकडपेंडी खुली खुली आणि छान झालेली आहे. सुटसुटीत झालेली आहे बघा तुम्ही. उकडपेंडी हा एक नाश्त्याचा उत्तम पदार्थ आहे. पोहे उपमा तर आपण नेहमीच खातो. कधीतरी उकडपेंडी पण करून बघा तुम्ही, खाऊन बघा आणि मलाही सांगा तुमची उकडपेंडी कशी झाली. मला कॉमेंट करून नक्की सांगा. उकडपेंडी खाताना तुम्ही वाटीमध्ये दहीसुद्धा यासोबत खाऊ शकता. दह्याबरोबर उत्तम लागते ही. आणि अशी पण खाऊ शकता. तोंडीला लावायला तुम्ही कांदा पण घेऊ शकता. चला तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. तुम्ही ही रेसिपी बघा, व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत सर्वांना बाय.